नमस्कार, मी अमिता. न्यूज अनकट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत. मात्र त्याआधी नजर टाकूया महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. नागपूरच्या मोवाडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या. खळबळजनक घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू. महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार. घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार. पुण्यातील लैंगिक अत्याचार घटनेचा स्त्री मुक्ती समितीकडून निषेध. माध्यमांना दिली सविस्तर माहिती. चांदवड देवळा विधानसभेत रंगणार 2 भावात सामना. आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी मोठी चुरस. आता बातम्या पाहूयात सविस्तर. नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी राहत्या घरात गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विजय पाचोरी आणि त्यांच्या पत्नीसहित 2 मुलांनी आत्महत्या केली असून पोलिसांना एका मृतकाच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली आहे. त्यावर चौघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी सह्या केल्या असून पोलिसांनी 4ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठवून तपास सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर घराचा दरवाजा आतमधून बंद असल्याचे दिसून आले. घराचा दरवाजा उघडल्याच्या नंतर त्या घरातील विजय मधुकर पचोरी वय 68 वर्ष, त्याची पत्नी माला विजय पचोरी वय 53 वर्ष, त्यांचा मोठा मुलगा गणेश विजय पचोरी वय 38 वर्ष आणि लहान मुलगा दीपक विजय पचोरी वय 36 वर्ष यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यातील गणेश विजय पचोरी याच्या खिशामध्ये सुसाईड नोट सापडली आहे आणि चौघांची त्या सुसाईड नोटमध्ये सह्या आहेत. गणेश विजय पचोरी हा मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड पतसंस्था पांढुर्णा याचा संचालक होता आणि त्याच्यावरती पांढुर्णा पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये दाखल आहे. त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आली होती आणि ऑगस्ट 24 मध्ये तो बेलमध्ये होता. या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे अशा प्रकारचा मजकूर जो आहे तो सुसाईड नोटमध्ये आहे. 4ही जणांच्या बॉडी ज्या आहेत त्या GMC नागपूर या ठिकाणी PM साठी पाठवण्यात आलेल्या आहेत. पोलीस मृत्यूच्या इतर कारणांचा शोध घेत आहे आणि पुढील तपास जो आहे तो चालू आहे. धन्यवाद सर. कोणाच्या माध्यमातून तपास जो चालू आहे? नरखेड पोलीस स्टेशन आता त्या ठिकाणी सर्वजण स्पॉटवर आहेत आणि त्या दृष्टीने आता पुढील तपास जो आहे तो चालू आहे. धन्यवाद सर. आपण कुठे पाठवलेलं आहे सर? GMC नागपूर या ठिकाणी PM साठी पाठवले. आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातल्या बुदरगड तालुक्यातील खानापूर इथं उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावी म्हणजेच खानापूर इथं आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनेतून भव्य दिव्य शाळेची इमारत उभारण्यात आली आहे. या आदर्श शाळेमुळे खासगी शाळेकडे न जाता मुलांचा कल हा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळणार असल्याचा विश्वास आमदार आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. शाळा असणार आहे आणि इकडे खासगी शाळेमध्ये मुलं जातात ती या शाळेकडे यावी यासाठी काय प्रयत्न असणार? जिल्हा परिषदची शाळा आणि अलीकडच्या काळामध्ये पालकांची बदललेली मानसिकता या सगळ्यांच्या वरचं एक अत्यंत चांगलं सोल्युशन म्हणून आजच्या या खानापूरच्या शाळेकडे आपण सगळेजण बघू शकतोय. अलीकडे प्रायव्हेट शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांच्याकडे जाण्याचा पालकांचा ओढा वाढलाय आणि अशा वेळेला जिल्हा परिषदच्या शाळा जर दर्जेदार झाल्या तर बघता बघता सगळ्या पालकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचे एक उत्कृष्ट माध्यम की जे वर्षानुवर्ष यापूर्वी जिल्हा परिषदच्या शाळा हेच माध्यम आपल्या सर्व मुलांच्यासाठी आणि नवीन पिढीसाठी होतं, तशाच पद्धतीची जिल्हा परिषदची शाळा आज आपण खानापूरमध्ये सुरू केली. या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की जिल्हा परिषदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून ही या शाळा सुरू केलेल्या आहे. या माध्यमातून ज्या पद्धतीची दर्जेदार इमारत या ठिकाणी उभा केलेली आहे त्याच पद्धतीने दर्जेदार शिक्षणाची सुद्धा हमी शिक्षण विभागाच्या वतीने घेतल्यामुळे बघता बघता कॉन्व्हेंटमध्ये जाणारे, प्रायव्हेट हायस्कूलकडे जाणारे सर्व पालकांची मुलं या शाळेमध्ये येतील आणि भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा हे अधिक चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील. त्यासाठी या शाळेच्या आजच्या कार्यक्रमाचा हा संपूर्ण समारंभ आपण आयोजित केला होता. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्हाला 40 जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने दिलाय. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे अमरावती जिल्ह्यात पक्षाच्या मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. महायुतीतील मोठ्या 3ही पक्षांनी
आपल्याला त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी 12 जागा द्याव्यात अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीने केली आहे। आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगी देवी चरणी लाखो भाविक लीन होताना दिसतात। नवरात्रोत्सवानिमित्त श्री सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने तयारी करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रेलिंग लावण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। उत्सव काळात गडावर खासगी वाहनांना बंदी असणार आहे। सर्वपित्री अमावस्येला सत्ताधारी भाजपचं प्रतिकात्मक श्राद्ध घालत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे मनपाच्या प्रवेशद्वारासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं। गेल्या 5 वर्षात मनपावर भाजपची सत्ता होती। कोट्यावधी रुपयांचा निधी आणला गेला, मात्र या निधीतून निकृष्ट दर्जाचे काम करून धुळेकरांच्या हक्काचा पैसा टक्केवारीच्या माध्यमातून ओरबाडण्यात आल्याचा आरोप करत सेनेच्या वतीने सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। सेनेच्या या लक्षवेधी आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत, पाहूयात उर्वरित बातमीपत्र। पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी विचार दर्शन रॅली काढण्यात आली। दांडेकर पूल येथील शास्त्री पुतळा ते फर्ग्युसन कॉलेज रोड पर्यंत ही रॅली काढण्यात आली असून काँग्रेस भवन येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। नाशिकच्या मनमाड दौऱ्यावर आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड जवळील रापली येथे आदिवासी वस्तीवर आदिवासी बांधवांसह भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी आंबेडकर यांनी आदिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही उभी केलेल्या तिसऱ्या आघाडीत आदिवासी, ओबीसी, वंचित बहुजन आहोत। डागाळलेले कोणीही आमच्या तिसऱ्या आघाडीत नसेल असा टोला आंबेडकरांनी बच्चू कडू, राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीला यावेळी लगावला। नाशिक जिल्ह्यातील चांदवड देवळा विधानसभेत 2 भावात निवडणुकीचा सामना रंगणार आहे। गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी भाजपचे आमदार राहुल आहेर यांची सत्ता असली तरी सध्या त्यांचे बंधू तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष केदार आहेर यांनी देखील आता विधानसभेसाठी दंड ठोपटले आहेत। यंदा या 2 भावांमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी मोठी चुरस पाहावयास मिळत असून भाजपाकडून कोणाला उमेदवारी देण्यात येते याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे। येणारी विधानसभा ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या मधली ही जी निवडणूक राहणार आहे, याच्यामध्ये हा आमचा चांदवड आणि देवळा मतदारसंघ हा कायमच भारतीय जनता पक्षाचा गड राहिलेला आहे आणि इथं भारतीय जनता पक्ष असेल, महायुतीचे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही हे सर्व घटक आमची एक मोठं इथं संघटन इथे आहे आणि त्याच अपेक्षेने आम्हाला ही अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्येही पुढच्या इथला आमदारही महायुतीचाच होईल। भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे, राजकारण आहे, निवडणूक आहे, त्याच्यामुळे इच्छुक हे राहतातच आणि इच्छुक असल्याला त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे
की कारण शेवटी संघटना आहे, प्रत्येकजण राजकारणामध्ये जे काम करतो ते कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टाने काम करतो आणि त्याच्यामुळे इच्छा अपेक्षा आकांक्षा असण्यामध्ये काही चूक नाही. पण शेवटी पक्ष म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर पक्षाच्या ध्येय धोरणावर आम्ही काम केल्यानंतर आम्हाला पक्ष जी काही संधी देतो, आम्हाला पक्षाची जबाबदारी देतो, ती आम्ही सर्व पार पडत असतो. भाजप 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशात वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे विभागीय वनाधिकारी मनोज खैनार यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांवरील फेस पेंटिंग स्पर्धा तसेच वन्यजीव विषयपर माहितीपट दाखवण्यात आला. यावेळी व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित बातमीपत्र. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार आणि गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता बंधुभाव जपावा. इराण आणि इस्रायलमध्ये जे सुरू आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशा वेळी गांधीजींनी घालून दिलेला आदर्श आणि अहिंसेचा मार्गच महत्त्वाचा ठरतो. जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधीजींनी घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब करावा, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलंय. मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात पण अहिंसेचे पालन करत नाहीत, अशी टीकाही चेन्नीथला यांनी केली आहे. पुण्याच्या नेसवाडिया महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळा प्रकरणाबाबत समोर आलेला तपशील अतिशय धक्कादायक आणि संतापजनक असून पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार केली असता महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने त्याची वेळीच दखल घेतली नाही, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे सांगत स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीने या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती माध्यमांना दिली आहे. मध्ये सध्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या प्रकरणामध्ये पीडितेतर्फे आम्ही इंटरव्ह्युनर म्हणून काम करणार आहोत आणि त्या घटनेमध्ये अतिशय घृणास्पद घटना आहे. एकतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून 6 तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही त्यांनी ही घटना फक्त लपवून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घालण्यात आला होता. पण त्यानंतरही 6 तारखेच्या पर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाहीत आणि त्यामुळे 12 तारखेला त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला. तर हा आमचा एक कन्सर्न होता आणि आम्ही त्यासाठी पोलीस मशिनरीला परत आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो. पीडितेच्या घरच्यांनी, आईनी, वडिलांनी या स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो आहोत किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी टाळाटाळ होत होती. हे दुःखदरित्या आम्हाला सांगावं लागते की ती टाळाटाळ होत होती. रात्रभर पोलिसांनी त्यांना बसवून ठेवलं होतं. ही अतिशय दुःखद घटना आहे आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी घडलेली. तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं की हा आवाज जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवावा. तर तुम्ही आलात इथे, त्यासाठी थँक्यू. आणि आता अशी सिच्युएशन आहे की पोलिसांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की आम्ही योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करू आणि आम्ही जो काही न्याय द्यायचा आहे तो आम्ही देण्याचा पूर्णरित्या प्रयत्न करू. तर त्यामुळे आम्ही आता जी
अमरावतीच्या येवद्यात पोलिसांनी देवी बसवायला परवानगी नाकारल्यामुळे महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन महिलांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केलंय। गावात खुलेआम सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांना परवानगीची आवश्यकता नाही, मात्र गावात देवी बसवायला पोलिसांकडून विरोध होत असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आलाय। खातात आमचे हप्ते बांधलेला आहे, आमचा कसा धंदा बंद होईल? मग देवासाठी एक परी नटून नाही राहिले। 10 मिनिटात बोलवा कोणी हाऊस बोलवा की काही बोलवा, आम्ही जात नाही। गरीबासाठी काही नाही आहे। दारू बिलकुल बंदच झाली पाहिजे। आजच आमच्या मोहल्ल्यात जे आहे दारूवाल्याची दारू बंद, पुड्या बंद, सगळं बंद पाहिजे। आमच्याच पुढेच नाही, फक्त दारूचे धंदे आमच्याच घरापाशी आहे, कुठेच नाही आहे। ते डायरेक्ट म्हणून राहिले की आमचे महिने आहे पोलीस स्टेशन मध्ये, आम्ही हप्त्यानं पैसे देतो नेऊन, आमचं काहीच नाही होत। मला काय करतात पार्टिशन मध्ये आहे, मग पैसे खाऊनच आज सरे धंदे हप्ते भेटूनच राहिले ना, भेटतच असेल म्हणूनच दबे लागते। आता शारदा देवच्यात काही झालं, आता तोंडी बोलतो मग निघून जातील। आम्ही बोललोच नाही म्हणतात किंवा चकोला घेतला आज आहे घेऊन उद्या नाही आहे, कारण चौथी चक्र आहे तेच म्हणून राहिली ते आम्हाला जा तुम्ही चक्र मारा। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्ट्यात म्हणजेच गुंजवणे सिंचन प्रकल्पाच्या लाभक क्षेत्रातील शेवटच्या गावात पाणी मिळावे या मागणीसाठी राख गावाजवळील ब्रिटिशकालीन धरणात स्थानिकांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय। या धरणामध्ये गुंजवणीचं पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। मागील 3 पिढ्या गुंजवणीच्या पाण्याच्या प्रतीक्षा करणारे राख गावातील ग्रामस्थ आज उपोषणाला बसलेले आहेत। नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांना काय हवं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर उपोषण करत आहेत, तुम्ही आज उपोषण करताय, काय सांगाल, काय मागण्या तुमच्या? आमची एकच कळकळीची आणि तीव्रतेची आणि नम्रतेची हीच मागणी आहे की आमच्या परिसरातील राख गुळूंचे आणि ह्या परिसरातलं धरण जे आहे ते संपूर्ण प्रशासनाने आणि जे पुढारी म्हणतात आमदार खासदार त्यांनी येऊन आत्ता ह्या राख धरणात यावं आणि पाहावं। एक थेंब पाण्याचा नाही, एक थेंब रोज जाताना इथून आम्हाला कळकळीची म्हणजे डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः। हे बघताना वाईट वाटतं की आम्ही इतक्या चांगल्या मतदारसंघात म्हणजे बारामती मतदारसंघाचं नाव घेतो, पण वाईट पण वाटतं की अजिबात इथं पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही। तरी ह्याची प्रशासनाने आणि इथल्या पुढाऱ्यांनी ह्याची जाण ठेवून हा प्रश्न मार्गी लावा। कशा प्रकारे हा प्रश्न मार्गी लावता येईल काय सांगाल? इथं आजूबाजूला बघतोय आपण, इथं नीरा नदी आहे, वीर भाडगर गुंजवणी धरण आहे, हे सगळ्या बाजूनी पाणी वाहतंय। तर ह्या कुठल्या तरी ह्या सगळ्या मार्गातून पाणी इथं येऊ शकतं। एक लोखंडी पाईपलाईन आहे इथं थोपटे वाढवून टाकलेली, ती चोरी होत गेली, अर्धी चोरून गेली तरी पाणी इथं येईना। ते सगळं प्रशासनाने ह्याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा तातडीने, गुंजवणी धरणाचं पाणी यावं, हीच आमची तळमळ आहे। खरं तर मागील 3 पिढ्या जवळपास आजोबापासून तुमच्या गुंजवणीच्या पाण्याची प्रतीक्षा करतात। तुम्हाला गुंजवणीच्या पाण्याची मागणी काय? कारण हीच आमची मागणी आहे ना, पिढ्यानपिढ्या गेल्या आमच्या तरी पाणी मिळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। हेच आम्ही नेतृत्वाला आज इथं हा जो उपोषणाचा म्हणजे उपोषण थोडक्यात आम्ही प्रार्थना आयोजित केलेली आहे दिवसभर हे करून की ह्या प्रशासनाला आणि सगळ्या पुढाऱ्यांना जे राजकीय नेते आहेत यांना पाठबळ मिळावं, इच्छाशक्ती मिळावी हीच अपेक्षा आहे। तुम्ही सुद्धा आज धरणाच्या कडेला उपोषण करता, काय सांगा? माझी एवढीच मागणी आहे की आपले जे गुंजवणीचं धरण आता पूर्ण झालं आहे आणि त्याच्या प्रवाह पद्धतीने जे पाणी राखाच्या धरणामध्ये येणार आहे ते ताबडतोब ह्या जुन्या सर्वेप्रमाणे काम चालू होऊन 5-6 महिन्यात पाणी इथं पोचवावं एवढीच माझी कळकळीची विनंती। खरं तर तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात, मागील काही काळापासून गुंजवणीचं पाणी किंवा गुंजवणीच्या पाईपलाईनचं काम थांबले, सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही काय केले? सत्ताधारी पक्ष म्हणून इथून मागं ह्या गोष्टीचा अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला आणि आता चालू स्थितीत राज्याचे माजी राज्यमंत्री असतील, तालुक्याचे आमदार खासदार हे शेवटच्या टप्प्यात आले, ह्यांची परवा मिटिंग झाली मंत्रालयात बरोबर, आणि त्याप्रमाणे फेर सर्वे आखून जी जुना प्रवाह पद्धत आहे त्याप्रमाणे सर्वे करून इथं त्यासाठी आता शासनाची किंवा सगळ्या नेते मंडळांची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे की आपण कसं ह्या महिन्यात त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याच्यावर पैसे टाकून आचारसंहितेच्या आधी
नारळ त्या कामाचा फोडावा ही कळकळीची विनंती. खरं तर निवडणूक आली की गुंजवणीचा प्रश्न पुरंदरमध्ये काढला जातो आणि गुंजवणीचं जे पाणी आहे याची पुन्हा एकदा लोकांना आशा दाखवली जाते किंवा त्यांना एक आमिष दाखवलं जातं. काय सांगाल, तुम्ही देखील बऱ्याच वर्षापासून गुंजवणीच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत आणि आज पुन्हा एकदा या धरणाच्या कडेला उपोषण करत, काय सांगाल? वास्तविक आता शालेय जीवनापासून आम्ही पाहतोय गुंजवणीचा प्रश्न, पुरंदरचा गुंजवणीचा प्रश्न म्हणजे एक चेष्टेचा विषय झालेला आहे. परंतु आज एक आमची बांधवांची गावं, आमची गावं त्या ठिकाणी संकटाला सामोरे जात असताना, अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गुंतवणुकीचे शिक्के आमच्या सातबाऱ्यावर असताना कुठल्याही त्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्या ठिकाणी खातेपोड होत नाही, त्या ठिकाणी कर्ज ते लोकांना मिळत नाहीत आणि धरण उशिरा आणि कोरड घासर अशी परिस्थिती या ठिकाणी अनुभवत असताना एक उच्च शिक्षित आमचे बंधू त्या ठिकाणी अविनाश निगडे या ठिकाणी त्या धरणातच, कोरड्या धरणात या ठिकाणी उपोषणाला बसायचं ठरवलं. कारण अनेक पिढ्या या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यात, अनेक पिढ्या त्या ठिकाणी पाणी करून गेल्या आणि मग कुठंतरी आपण या समाजाचं देणं लागतो या भूमिकेमधून त्यांनी या ठिकाणी उपोषण केलंय. कालच आम्ही त्या ठिकाणी नव्याने खासदार झालेल्या सुनेत्रा वहिनी पवार यांच्याही कानावरची गोष्ट घातली. त्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांच्याकडे मी या तुमच्या भावना पोहोचवते आणि हा प्रश्न हा पुरंदर तालुक्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असंच आता फोनवर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांनी सुद्धा सांगितलं की मी या प्रश्नाकडे त्या ठिकाणी अग्रेसर राहणार, कारण वाल्याच्या संपूर्ण परिसर हा या ठिकाणी ह्या लाभक्षेत्रात येतो, परंतु कुठल्याही पाण्याचं त्या ठिकाणी अजूनही कार्यान्वित झालं नाही. निवडणूक आली की तुम्ही म्हणता ते खरं आहे की फक्त पोळी भाजायचं काम लोकप्रतिनिधी जरी करत असले तरी हा लोकांच्या भावनेचा प्रश्न तयार झालेला आहे. खरं तर गुंजवणीचा प्रश्न हा पुरंदरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण गुंजवणीचं पाणी मिळावी ही अपेक्षा पुरंदरकरांना 30 वर्षापासून आहे. मात्र गुंजवणीचं धरण पूर्ण झालं म्हणून सांगितलं जातं, गुंजवणीवर पर्यटन देखील केलं जातं, राजकीय पर्यटन बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. मात्र गुंजवणीचं जे शेवटचं गाव आहे लाभ क्षेत्रातील, त्या राग गावातील शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. पाणी मिळावं म्हणूनच ते आता तेथीलच एका धरणाच्या काठावर उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.